तर भावांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगामध्ये। आणि आता आम्ही इथं कामोट्यामध्ये आहेत। आता चाललोय जरा गाडीचं काम करायला दिलं, गाडीचं काम झालं तर मग आम्ही घरी जाऊ, थोडा आराम करू। आमच्या कंटिन्यू ऑर्डरी चालू आहेत, आम्हाला झोप नाही भेटत आहे। आणि आता आम्हाला 3 दिवस कंटिन्यू ऑर्डरी आहेत, आजची पकडून अजून 2 दिवस ऑर्डरी आहेत। 13 एप्रिल आणि 14 एप्रिलची जयंतीची ऑर्डर आहे। तर बघू आता 2 दिवस आता आमची हैराणी होणार आहे। तुम्हाला आम्ही दाखवूच ब्लॉग, तर आम्ही 2 दिवस कंटिन्यू करू, पण तुम्हाला आजपासूनच दाखवतो आमची काय हालत आहे। आता एक जागेवर आम्ही सेटअप लावून आलो आहे, कलंबोलीला आमचा शो आहे। कलंबोलीला आम्ही अर्धा सेटअप लावून आलो आहे, आता बाकीचा सेटअप आम्ही नंतर लावायला जाणार आहे। तर बघू पुढे काय होतं। आता घरी पण हा जाऊन देत नाही, गाडीचं काम करायला आलो आहे। जरा गाडी जयंती स्पेशल काहीतरी करतो आहे गाडीसोबत, तुम्हाला दाखवतो गाडीचं काम झालं। चला भेटू। तर बघू शकता इथं काम चालू आहे गाडीचं, आणि ही आपली इथं गाडी आहे, मस्त चमकत आहे, पण अजून वॉशिंग नाही केलं। वॉशिंग केलं होतं अजून चमकत। इथं काम चालू आहे, जरा लाईटीचा मजा घ्या, या लाईटीचा मजा घ्या जरा। चला भेटू नंतर। आमची हालत बघा, घामाघूम झाले, घामाघूम एवढा ऊन लागतं ना खतरनाक। वेल्डिंगच्या शॉपवरून आलो आता जाऊन, सकाळी उठल्यापासून नुसते भटकते, येड्यागत नाही भटकते, येड्यागत नाही। सेटअप ठेवून आलो आम्ही, आम्हाला वाटलं 15-20 मिनिटाचं काम आहे, गाडीचं काम करू आणि आम्ही लगेच घरी जाऊन झोपू। आंघोळ पण नाही झाली अजून, तरी वाजले किती 1:40 झालेत। सेटअप लावून कितीला झालं रे आपला? 11:30ला। 11:30ला आम्ही तिथं सेटअप पोहोचवला, अजून काम चालू आहे। आणि आता वेल्डिंग करून आलो आहे, तुम्हाला दाखवतो मी। बघा ही रॉड दिली आम्हाला, आणि तिथं गाडी आहे आपली। थांबरे पाणी बॉटल थांबाव। तो तिथं ती रॉड आहे, ती रॉडला त्या नटबोल्ट देतो टायरचा, त्याच्यात फिक्स करायचा आहे। त्याच्यातून मग ही रॉड टाकायचे त्याच्यात, त्यानंतर आपला फ्लॅग येईल त्याच्यात। आणि एवढा वैतागलो ना काय सांगू तुम्हाला। आणि त्या वेल्डिंगवाल्याने पण नीट नटबोल्ट नाही टाकून दिला, तर आता तो गॅरेजवाला काहीतरी जुगाड करतोय, बघू आता काय होतं ना काय नाही, भेटू पुढं। फायनली ओके, डन, गाडी एकदम डन झालेली आहे। आता फक्त चालवताना मजा घेऊ। किती गॅरेज शोधलेत काय समजत नाही, पण लय गॅरेज झालेत। आणि आत्ताशी घराच्या इथला गॅरेजवाला भेटला आणि त्याने करून दिला फायनली। खुश का रे? वैतागल्या उन्हात, कमी ना वैतागलाय तर बघा, तोंड बघा त्याचा। दिमाग में तो मेरे को तो अब भी ऐसा लगा मेरे को बुखार है। झोपून दिवस चालले, झोपून आता आलं केस कापायला। आता बघू, झोपायचा मस्त इथं नंबर होतपर्यंत। तर काय जे बघा, हे असे माझे जे मालक आहेत ना डीजेचे, सुखानी केस पण नाही कापून देत, केसांना कलर लावलेला तसाच मला उचलून आणलेला। आणि आता सामान भरतोय, इथं चिखल्याला आलोय, केस पण मस्त दिसतात माझी, रंगली तेवढी पण नाही। आणि आता सामान भरतोय, तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे कामं करून असे सेटअप वापरायला बघतात, मग कपडे काढून ठेवायला लागतात। आता सामान उचलतात, थांबा। तर भावांनो, आता इथं चिखल्याला सेटअप भरून झालेला आहे, आणि आता आम्ही निघालोय। आता इथं JMPTच्या हायवेला पलसपा फाट्यावर आहे, आता डीमार्ट जवळ आहे पलसपा फाट्याच्या। आणि आता टेम्पोत आपण आहे, आणि आपला नवीन टेम्पो फुल साथ देतो आपल्याला, टेन्शन नाही करतात काय, फुल म्हणजे फुल साथ देतो बाईक। किती पण लोड असतो तरी आपल्याला पिकअप म्हणजे अशा जागेवरून उठायला काहीच प्रॉब्लेम होत नाही, डोळ्यावर जाम होऊन येतोय। तर आता बघू, आता निघालो, आता पोचू आम्ही थोड्या टायमाला। आता शोवरती पोचल्यावर तुम्हाला दाखवतो तिथं काय आलं ते। आपल्याला अजून एक मेंबर जॉईन होणार आहे, तो पोचल तिथं। परत खारघरचा सुमित दादा आहे, तो शार्प्या घेऊन येणार आहे, त्याला पण भेट करू। आणि त्याचा येण्यासारखा डोका काय मी
तुम्ही फक्त बघा. आता ब्लॉगच्या नावाखाली त्यांची किती टिंगल घेतो तुम्ही बघा, तुम्हाला बघायला भेटेल. चला बघा यो सेटअप आहे. पण इथं येणे हा घाम काढून घेतलाय. यो 6 बेस लावून घेतलेत. एवढी घाण फाटली ना ती 6 बेस लावताना, काय सांगू तुम्हाला. नाही आता टॉप टाकतात. लय डोक्याला दाबेल लय, आणि खूप हेवी आहेत बेस. म्हणजे नवीनवाले बेस आहेत ना, हे कालचे मधले 2 हे 2 नवीन बेस आहेत. आता यांचा आवाज पण ऐकू ना आपण. याला बोलतात सेटअप भावांनो. 3 मालेची बिल्डिंग केले उभी, सॉरी 4 मालेची बिल्डिंग उभी केले. असं वाटतं बघतच राहावं या सेटअपला. आपले 4 जुने बेस आहेत, 2 नवीन बेस आहेत, 4 टॉप आहेत आणि 2 लायनर आहेत. आपल्या यामधल्या 2 लायनर आहेत आणि बाकीच्या 4 टॉप आहेत. तर आज बघू आवाज. तसा पण आम्हाला पहिलेच त्यांनी वॉर्निंग दिलं ऑर्डरवाल्यांनी, का बोलतात का जास्त नका खोलू, 4 बेसच खोला बोलतात. स्टार्टिंगचे 2 बेस बंदच ठेवायला सांगितलं. बघू मग कसं काय, तुम्हाला दाखवतो आवाज नंतर. सगळी झालीत कामं. आता शार्प्या आणि LED लावतात फक्त. ते लावून झालं का मग रेडी सेटअप. आणि आता एक साऊंड चेक देऊ. इथं मशिनी लावल्यात सगळ्या. बघू आता साऊंड चेकची व्हिडिओ टाकतो. Base test completed. Now close your eyes and feel the vocal. साऊंड चेक टाकलेलं तिकडून वाढायला लागले. बंद करा. कर मत
तर भावांनो रात्रीचे वाजलेत 3:30 आणि आत्ताशी पॅकअप बिकअप झाला, टेम्पोत भरला, टेम्पो गेला आणि आता आम्ही चाललोय आतोलीला. तू चल ना, तुझी गाडी चालू व्हायला पाहिजे. फुल पिसालेत सगळी, आपल्याला काही टेन्शन नाही, आपण येडे घेत नाही. हे बघा गरमी व्हायला लागले जाम. चल तू पुढे चल, तुझ्या पाठी आलो. हां तर आता इथून चाललो अकोलीला. अकोलीला एक सेटअप लावतो. अकोलीला एक सेटअप लावून झाला का मग आम्ही लगेच इथून निघणार विक्रोलीला. नाही, पहिले देवीच्या पाड्यावर जाणार, तिथून टिफिन उचलायचे. टिफिन उचलून झालं का मग विक्रोलीला जाणार. विक्रोलीला 2 शो आहेत. ते 2 शो तुम्हाला मी पुढच्या ब्लॉकमध्येच दाखवतो. आता बस झाला, मी दमलो भावांना शपथ. बस चला, गुड नाईट, लव यू.